माझ्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये मी हा अगोदरच खुलासा केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या बाबतीमध्ये खुलासा केला होता आणि खुलासा करत असताना मी मागेच सांगितलं होतं की विरोधकांकडून या वक्तव्याचा विपर्यास करून फक्त राजकारणासाठी उपयोग करून घेतला जातोय हे दुर्दैवी आहे आणि त्या मतावर मी आजही ठाम आहे। म्हणजे ते त्यांच्या वक्तव्यावरती मी आजही ठाम आहे। जी माहिती वकिलांकडून आली होती त्यामध्ये बरेचसे वेगळे खुलासे झाले होते आणि तुम्ही जे वक्तव्य केलं होतं ते देखील याला संलग्न आहे असं म्हणावं, कारण पोलिसांकडून जी माहिती मिळाली होती तीच माहिती तुम्ही प्रसारमाध्यमांना दिली असं तुम्ही यापूर्वी सुद्धा म्हटलं। मी त्यावेळेस म्हटलं होतं की ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो आणि मी साधा प्रश्न विचारला की इतक्या रहदारीच्या ठिकाणी कोणाला सदर विक्टिमला वाचवण्याकरता कोणी का गेलं नाही। शेवटी या महाराष्ट्रामध्ये आज आमचं आलेलं सरकार हे आमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आलेलं आहे। मग आमच्या अशा बहिणीवरती अत्याचार जेव्हा होत होता तेव्हा त्यांना वाचवलं का कोणी गेलं नाही। त्यावेळेस पोलिसांनी जे मला उत्तर दिलं होतं, त्यांनी जे मला ब्रीफ केलं होतं तेच मी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि ह्याचा विपर्यास करून जे काही राजकारण केलं जातं हे दुर्दैवी आहे। दुसऱ्या बाजूला जे काही आरोपीच्या वकिलांनी स्टेटमेंट केलेले आहे ते समोर आहेतच, परंतु जो काही निवाडा होणार आहे तो न्यायालयामध्ये होईल आणि चौकशीच्या अंती 100% जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई तर होणारच आहे आणि सदर आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ह्यासाठी मी तिथे गेलो होतो। यासाठी यंत्रणा योग्य पद्धतीने काम करते की नाही त्यांच्यावरती तिथे अंकुश राहिला पाहिजे ह्याकरता मी तिथे गेलो होतो आणि आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। एकंदरीत ह्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे ह्यासाठी आम्ही आजही प्रयत्नशील आहोत। बलात्कार प्रकरणाचे जो आरोपी आहे दत्ता गाडे हा पोलिसांच्या वेशभूषेमध्ये कंडक्टरच्या वेशभूषेमध्ये मुलींना फसवत होता, त्याचे फोटो देखील आले होते। नाही, त्याचा संपूर्ण रेकॉर्ड काढण्याचं काम हे पहिल्या दिवसापासूनच आपण चालू केलं होतं आणि तेव्हाच उघड झालं होतं की त्याच्यावर याही अगोदर अनेक गुन्हे दाखल होते, चोरीचे असतील किंवा 420 सारखे गुन्हे त्याच्यावरती ग्रामीण भागामध्ये दाखल होते, शहरामध्ये गुन्हा दाखल होता आणि तो एक आरोपीच आहे। अशा पद्धतीच्या आरोपामध्ये तो पहिल्यांदा आहे, परंतु एक गुन्हेगार प्रवृत्तीची ती व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। त्या व्यक्तीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशा बाबतीची यंत्रणा या गृह विभागाकडून तिथे उचलल्या जातील। बीडमधले अनेक व्हिडिओ आता समोर येतात, एका पाठोपाठ वाल्मिक कराड यांच्यावर आणखीन काही गुंड जे आहेत ते समोर, सतीश भोसले या गुंडाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, एकाला अमोलश मारहाण जी आहे त्या व्यक्तीने केलेली आहे। सतीश, आम्ही पुन्हा एकदा मी सांगेन आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या गुंडांना अजिबात स्थान नाही। अशा गुंडांना जेरबंद केलं जाईल, अशा गुंडांवरती कठोर कारवाई केली जाईल, अशा गुंडांना बाहेर फिरण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी कायद्याचा वापर करून त्यांना जेरबंद केलं जाईल किंवा त्यांच्यावरती कठोर कारवाई ही केली जाईल। या महाराष्ट्रामध्ये हा संतांचा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेला हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये अशा कृती ह्या सहन केल्या जाणार नाहीत। सतीश भोसले हा आरोपी सोशल मीडियाचा वापर करत होता दहशत माजवण्यासाठी, पोलीस मात्र कुठली कारवाई करत नाही। पोलीस 100% कारवाई करतील। सोशल मीडियाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवरती आमची नजर असते, सोशल मीडियाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवरती आमचा कारवाई करण्याकरता आमचे स्पेशल युनिट्स आहेत, त्या युनिटच्या माध्यमातून त्याच्यावरती कारवाई केली जाते। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।